आता आपण आलो आहे ओझरम तलावावरती बघा. फक्त म्हणतात ना 7-8 दिवसात तलाव भरले, एवढा पाऊस पडला आहे. कारण मी बरोबर 8 दिवसापूर्वी आलो होतो इकडे, त्यावेळी पाणी तिकडे होतं, म्हणजे फक्त कोंडीमध्ये पाणी होतं. एका आठवड्यात एवढा पाऊस पडला ना, पूर्ण म्हणजे ओव्हरफ्लो झाले तलाव. ही लास्ट लेवल आहे तलावाची. मागच्या वेळी मी तिथे फिरत होतो आतमध्ये. तर तिकडून ओव्हरफ्लो चालू झाल्यामुळे आता एवढंच तलाव भरणार, ही लास्ट लेवल आहे. मस्त वातावरण झालं, म्हणजे पूर्ण क्षमतेने तलाव आता भरलेला आहे. आता ओव्हरफ्लो चालू झाला आहे. इथून बघा संपूर्ण तलाव दिसतोय त्या एंडपर्यंत. नमस्कार, मी संदीप साळुंखे, लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आता आहे ओझरम तलावावरती आणि गावाकडे जबरदस्त पाऊस पडतो आहे. आणि हे तलाव ना, म्हणजे 8 दिवसापूर्वीचा माझा एपिसोड तुम्ही बघा चॅनलवरती, तेव्हा मी तिकडे त्या दरम्यान फिरत होतो. आणि फक्त 8 दिवसात तलाव पूर्ण भरलेला आहे बघा. म्हणजे एवढा पाऊस पडला आहे. आजच पाऊस थोडासा कमी आहे, नाहीतर रोज जबरदस्त पाऊस होता. म्हणजे गेले 3-4 दिवस जबरदस्त पाऊस होता. तर अशा प्रकारे गावाकडे मस्त माहोल झाला आहे. आणि हे तलाव आणि म्हणजे आजूबाजूची बहुतेक तलाव भरले आहेत, एवढा पाऊस पडला आहे. आणि जी शिल्लक आहे ती पण लवकरच भरतील, कारण एवढा जबरदस्त पाऊस पडतो ना. म्हणजे 1 महिना पाऊस लेट आला, पण सगळी लेवल करून गेला एकदम. एका महिन्याचा पाऊस 8 दिवसात पडलेला आहे. आता आपण ओझरम तलावावरती आहे. जबरदस्त पाऊस पडतोय बघा सकाळपासून. म्हणजे आजचा दिवस पावसाचाच आहे, कारण सकाळपासून पाऊस चालूच आहे, म्हणजे जोरदार पाऊस पडतोय. आणि आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि मी आता चाललो आहे तराळ्यात. आणि आज शनिवार आहे, त्याच्यामुळे आपण शनिवारच्या निमित्ताने आपण हनुमान मंदिरात जाणार आहोत. तराळ्यात तिथे हनुमान मंदिराच्या ठिकाणी जाणार आहोत, तिकडे दर्शन घेऊया. त्यानंतर आपण एक फेरफटका मारूया मस्तपैकी. आणि हे बघा निघायला म्हणजे बाहेर पडलो आणि पाऊस चालू झाला पुन्हा, कारण कंटिन्यू पाऊसच पडतोय. बघूया तर पाऊस थांबतो की पावसाला जावं लागतं ते. आणि रिमझिम पाऊस आहे चालू, थोडासा जरासा कमी झाला, तराया झाला. आणि तरायाच्या व्हाळाला पाणी बघा, तुमचा अंदाज येईल किती पाऊस पडला सकाळपासून. जबरदस्त पाणी आलं हे बघा, कसलं खतरनाक पाणी आलं आहे. आणि सकाळपासून जबरदस्त पाऊस पडतो आहे बघा, जोरदार पाणी आहे. त्या बाजूला पण बघूया. म्हणजे आजच्या दिवसात खूप पाऊस पडला आहे सकाळपासून. बहुतेक तलाव बिलाव सगळं आता भरला असणार, कारण गेले 4-5 दिवस चांगला पाऊस पडतो आहे. आज तर व्यवस्थितच पाऊस पडतो सकाळपासून. आणि आपल्याबरोबर आहेत भाई राणे. काय गेला आपल्या कामाला गेला, त्याच्यावर तुम्हाला अंदाज असेल म्हणजे कसला. मी आता बहुतेक म्हणजे नद्यांना पण काय ठिकाणी पूर आला असं ऐकलं मी, काय ठिकाणी म्हणजे छोट्या नद्या आहेत तिकडे. तर या व्हाळाला किती पाणी आलं बघा, तिथपर्यंत पाणी आहे. म्हणजे जबरदस्त पाऊस पडला. तर आता आपण पुन्हा ही बघा सर चालू आली, सरीवर सरी चालूच आहेत. पुन्हा हलकासा पाऊस आला. आज तरा बाजारपेठ बंद असणार, शनिवार आहे, सुट्टी असते शनिवारची. आपण मंदिरात जाऊया हनुमानाच्या. जबरदस्त पाऊस चालू आहे. इथे जायचे. आता आपण तराळा बाजारपेठेतील नाक्यावरती हनुमान मंदिर जाऊया. बजरंग बली की जय. चला
मस्त दर्शन झालं आपलं. छोटीशी हनुमानाची मूर्ती इकडे. आणि रोज गजबजलेली तळा बाजारपेठ. आज शनिवार असल्यामुळे बघा शांत आहे सगळे दुकानं. कारण शनिवारचा हाफ डे, अर्धा दिवस सुट्टी असते. तुम्ही पण तयार झालात तर हनुमानाचं दर्शन नक्की घ्या इकडे बाजारपेठेत. कॉर्नरलाच आहे. आणि शनिवार असल्यामुळे एकदम शांत आहे बाजारपेठ. आता पण आता आपण जरा बस स्टँडवर जाऊया. तर त्या बस स्टँडवर काय माहोल चाललं तुम्ही. वातावरण दिवसभर असंच आहे. सकाळ दुपार संध्याकाळ फक्त ढग आणि पाऊस. एकदम थंडगार वातावरण झालं मस्त. इकडे आता नाकारची काही दुकानं फक्त चालू असतात स्टँडच्या जवळची. बाकी आतली बाजारपेठ संपूर्ण बंद आहे. इकडे काही गाड्या लागल्या आता. आज शनिवार असल्यामुळे जास्त लोक नाही आहेत आजूबाजूची लोक. कारण बहुतेक लोकांना माहिती आहे की तर बंद असतं त्यामुळे जास्त लोक येत नाही शनिवारची. फक्त इतर कामावर जास्त येतो. आता आपण पुन्हा जाऊया कासाड पिकेला. कारण नाट्यावरून आपण आता कासाडी करत होतो. तिकडची पण बाजारपेठ बंद असते. थोडासा पाऊस थांबला आता. पुन्हा आपण तळ्याच्या व्हाळावरला तर या बाजूच्या ब्रिज कडून बघतो आपण. कसलं पाणी आलं ते जोरदार. बरोबर जबरदस्त पाऊस पडला त्यामुळे माहोलच एकदम बदलून गेला. दुकानात झालं होतं कसला पाऊस आला होता. खतरनाक पाऊस होतो. पुन्हा एक मोठीचा समोर आपण बघतोय मुंबई गोवा हायवेचा ब्रिज कासारडे. त्याच्यावर ब्रिज गणपतीचं काम चालू आहे. इकडे तयार झालेले गणपती. ही बघ हीच मूर्ती तर बाहेर बनते. ही पूर्ण झाली मूर्ती. साच्या पूर्ण झालेल्या आहे. बाप्पन नार्वेकरांच्या शाळेतली आपण गणपती बघतो आता. हे बघा हा अजून अर्धवट आहे. ही सेम मूर्ती इकडे आहे. ही पूर्ण झालेली मूर्ती 3 फुटाची मूर्ती मस्त. आणि तिकडे पण काही गणपती आहेत अशा प्रकारे.
तुमचा पण गणपती म्हणजे तुमच्या गावातली गणपती शाळा चालू झाली की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण तुमच्या म्हणजे प्रत्येक गावात आता गणपती चालू झाले जवळपास. तुमचा गणपती कुठच्या शाळेत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं गाव, गणपती शाळेचं नाव आणि पेंटरचं नाव. आता ओझरम येथील आपण बाप्पन नार्वेकर यांची शाळा बघतोय. गणपतीकडे या बाजूला ठेवलाय. त्यांचा काय तर विचारून घ्या फोन करून. तर आता आपण आलोय परबांकडे. तर परबाने मी चाललोय मासे पकडायला. मस्त माहोल झालाय. पाऊस आता थांबलाय म्हणजे 2 तास झाले पाऊस थांबलाय. बघूया काय मिळतं. मस्त पडली. अरे वा चांगलं आहे. एक डेमो नाही काय मस्त पडली.